दाभाड करमाळा कुंदे रोड. मागच्या वेळी पण आपण या रोडची व्हिडिओ घेतली होती. आता पुन्हा एकदा आपण मागे आपण कुंदे करमाळा दाभाड अशी या रूटने आपण व्हिडिओ घेतलेली. आता आपण दाभाड करमाळा आणि कुंदे या रूटने पुन्हा व्हिडिओ घेतोय. पाहू शकता तुम्ही रस्ता दाभाड करमाळा कुंदे रोड. खूपच दयनीय अशी अवस्था करून ठेवली आहे या रस्त्याची. कधी होईल हा रस्ता कोण जाणे. या रस्त्या कल्याण या ठिकाणी असलेले वेळ तिथे जॉबसाठी वापर. आता तुम्ही पाहाल तर रस्त्याची खूपच खतरनाक अशी अवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे चालू होते पाहू शकता तुम्ही. मध्ये रस्त्यामध्ये थोडे भराव वगैरे टाकला जातो या रस्त्याच्या मध्ये. पण पाऊस पडल्यामुळं हा भराव पण वाहून जातो. पाहू शकताय 5 मिनिटाचा रोड तिथे मला तरी वाटतं 15 ते 20 मिनिटं लागतात. जर स्पीडमध्ये जर गाडी घेतली तर गाडीची वाट लागते. स्लो घेतली तर जायला आपल्याला उशीर होऊ शकतो. हा पहा एक खड्डा किती मोठा आहे. रस्त्याच्या मध्येच झाला आहे. रस्त्याच्या साईडमधून गाडी न्यायला लागते. पाहू शकता रस्ते मोजून घ्या. रस्त्यावर किती खड्डे आहेत. काही खड्डे असे मोजता येणारे आहेत. खड्डा होता पण इथे दगडी भराव टाकलेला आहे. तरी पण दगडे असे व्यवस्थित ते ट्रेन ड्रायव्हरच पाहिजे त्या रोडसाठी. ट्रॅक्टर काही मोठ्या प्रमाणात आता जेव्हा पण बनवण्यात येईल तेव्हा मला वाटते चांगला मजबूत बनवावा. बनवलं तर खूपच चांगलं. 10 पाय खड्डा किती मोठा. रस्त्याच्या बाहेर जाऊन पण बाहेरचे पण परिसर त्यांनी व्यापलेला आहे. या रोडला खदानी पण आहेत. 4 ते 5 खदानी आहेत. त्यांचे जे डंपर आहे ते पण इथे चालतात. त्यांना कोणाला बोलून काही ते नाही करू शकत. पण कारण की ती लोक पण मला तरी वाटतंय प्रत्येक ग्रामपंचायतीने काही ना काही देत असतीलच. आणि ते खदान मालक आहेत ते पण या रोडला वेळोवेळी भराव टाकतात. पण अशा भरावाने काही होणार नाही. मला वाटतं पूर्ण गव्हर्नमेंटच्या माध्यमातून हा रोड व्हायला पाहिजे. हा पाहू शकता इथे किती मोठे खड्डे तशी तुम्ही गिनती नाही करू शकत. 5 मिनिटाच्या रोडला 15 ते 20 ते 25 मिनिटं लागतात. बडगा कल्याण भिवंडी येथे वेअरहाऊसमध्ये कामाला जाण्यासाठी लोकांची खूपच पायपीट होते. खूपच वर्षापासून हा रस्ता दुर्लक्षित आहे. वाट पाहतोय की मला कधी दुरुस्त करणार. या रस्त्याची मापणी पण झालेली आहे पण अजूनही योग आलेला नाही. रस्त्याचे काम करण्याची मोजमापणी झालेली आहे. खूप वेळा झालेली आहे माझ्या मते तरी. पण अजूनही हा बनण्याच्या दुर्लक्षित झालेला आहे हा रोड. हा पहा अजून एक खड्डा. खड्ड्यांचे आनंद घेत चाललो आहोत आम्ही.
आणि आजूबाजूचे दृश्य तुम्ही पाहू शकताय. काय रे? गेली का चालू केली का? या रस्ता माहिती आहे आणि माझी गाडी गेली साईडला. चुकवायचं तरी किती. आजूबाजूला या रोडच्या साईडला नैसर्गिक दृश्य पाहू शकताय. झाडे झुडपे जंगल खूपच चांगला आहे, पण रोड व्यवस्थित नाही. दाभाडून आम्ही येते, अजून करमाळा गाव पण आलेलं नाही. करमाळानंतर कुंदे गावापर्यंत हा रोड असाच आहे. कधी जर इमर्जन्सी झाली तर कसं काय या रोडने यायचं. आमची गावातली लोक तर काही वेळेला या रस्त्याला इग्नोर करून आंबाडी मार्गाने येतात. कारण की आंबाडी, दिगाशी, माडोशी, कुंदे हा रोड खूपच चांगल्या प्रकारे झालेला आहे. मात्र कुंदे आणि कुंदे फाटा हा रोड पण आता खूपच डॅमेज झाला आहे. त्याकडे पण सरकारने लक्ष द्यावे. म्हणजे हा रोड तुम्ही पाहाल की दाभाड ते कुंदे फाटापर्यंत रोड खराब आहे. कुंदेपर्यंत रोड खूपच जास्तीच हे झालेला आहे खराब. आजूबाजूला शेती आहे, पण रोड खूपच डॅमेज झाला आहे. रोड नाही म्हणू शकत याला. जुन्या काळामध्ये जे रोड होते असे, म्हणजे जे गावाखेड्यामध्ये रोड असायचे, डांबरीकरण नव्हतं पण दगडीचा रोड असायचा, तसंच त्या प्रकारचा हा रोड झालेला आहे. पाहू शकताय मुलं पाण्यामध्ये गेलेलं आहे. ही पहा, खाता नाचतोय तो आणि आमच्याकडे पाहून नाचतोय. इथे पाहू शकता तुम्ही. आता इथून गाडी न्यायची कुठून. आम्ही तर रेग्युलर आहोत, आम्हाला माहिती आहे. जे नवीन येणारे आहेत ते नक्कीच प्रत्येक साईडला पण जाऊन त्यांनी रोड जे भराव आहे तो खाली गेलेला आहे. पाहू शकताय तुम्ही. इथे तर मी खालूनच येतो डायरेक्ट. पाहू शकता माझी आरती गाडी उडाली आहे. हळू गाडी चालवली तरी पण गाड्या 2 महिन्यांनी सर्व्हिसिंग होते. ती आपल्याला 15 दिवसामध्ये सर्व्हिसिंग करायची जर रेग्युलर जर येणार असतील तर. इथे जे चालवत आहे करमाळा गावाचा संपर्क आहे. करमाळ्याच्या पुढील रोड चालू होईल. दाभाड ते करमाळा रोड आपण कॅप्चर केलेला आहे. आता करमाळ्याच्या पुढे कॉन्क्रीट केलं होता रोड. 1 वर्ष पण नाही झाला तर तो कुठला. पाहू शकता तुम्ही पूर्ण एकदा दाखव आहे. हे दाखव पूर्ण शिरा भेगा पडलेला खाली हे करून स्क्रीनमध्ये रोडला भेगा पडलेला आहे. पाहू शकता तुम्ही भेगा पडल्यात रोडला. 1 वर्ष पण झालेलं नाही. म्हणजे रोड किती वर्ष टिकायला पाहिजे कमेंट्स करून नक्की सांगा. म्हणजे या पैशाची बर्बादी आहे. काही मीटरचा असेल संपलेलं आहे. आता पुन्हा डांबरीकरण टाकलेलं आहे. त्याची अवस्था पण तशीच. मला मध्येच साप दिसला. नाग असेल जरा मला तरी वाटतंय.
रस्त्याच्या इकडे मला आणि व्हिडिओमध्ये नाही आला तो, पण आम्ही तिथून पळालो, थांबलो नाही, कारण की तो निसर्गातीलच आहे. मागे लागण्यापेक्षा त्यांना तसेच सोडून द्या. नाग दिसला म्हणजे याला खूपच नशिबान आम्ही आहोत. रस्ता चांगला नसला तरी पण आजूबाजूला जे नैसर्गिक दृश्य आहे हे पाहून त्याचा आनंद घेत रस्ता, हा रस्ता कसा पार होतो ते आम्हाला समजत नाही. हा पण जो चांगला रोड असतो पण आता डॅमेज होत चाललेला आहे. रस्त्यावर एक पक्षी आहे, पाहू शकता, आणि उडाला तो पाहू शकता तुम्ही. इथे रोड गाडी वगैरे निघालेली आहे. आपण रोड चांगला होता तो जय भारत, जय महाराष्ट्र.